दवाई होईपर्यंत तेच किटकिट करायची का नेहमी आणि आपण सांगावं तरी काय, बोलावं तरी काय, लोक म्हणतील की अरे काय सुरू आहे विचित्र. त्यासाठी नको बाप्पा, तुझी जिंदगी तू जग आणि माझी जिंदगी मी जगते, हाच निर्णय घेतला मी आता. कसे आहे सगळेजण बोला. गुड इव्हनिंग म्हणाव, गुड आफ्टरनून म्हणाव, कारण की सकाळ निघून गेलेली आहे, संध्याकाळ आलेली आहे आता. तर बघा आज आम्ही कुठं आलेलं आहे, ओळखलं का? ओळखलंच असेल तुम्ही, कारण की माझ्या आईचं घर आहे आणि खूप परेशानी झालेली आहे. खूप म्हणजे सांगू शकत नाही मी तुम्हाला, सांगतेच मी थोड्या वेळाने काय का बरं आणि काय झालं वगैरे. माझी आई बाजार आणलं, माझ्या आईने बाजार आणलं, माझ्या आईने भाजीपाला आणलेला आहे. टेप कोण नेला? पल्लीच्या घरी नेला रे टेप. आम्ही येणार आहे म्हणून माझ्या भावाला कळलं, तर माझ्या भावाने किराणा वगैरे भरलेला आहे. बघा गहू आणले, बाजार आणला. माझी खोकला आला, मला खूप खोकला आला आणि आईच्या घराजवळ स्लॅब सुरू आहे, आवाज येत आहे. स्लॅब माझा भाऊ आहे लहान. माझी तब्येत खराब आहे. ते दुसरे आहे ते काढले का आजचे? इकडे बसते मी थोडा, कारण की सूर्य खूप डोळा. मी येणार आहे म्हणून घरी सांगितलं, आईच्या घरी, की मी आई घरी येत आहे म्हणून आईच्या. तर माझ्या भावाने सकाळी सर्व किराणा आणला, कारण की आम्ही तिघं मायलेकं इथं आलेलो आहोत. तिघं म्हणजे माझी मुलगी, मी आणि माझा मुलगा तर इथंच होता आईच्या घरी. 8-15 दिवस झाले. तर तुम्ही म्हणाल की ताई काही पण सांगतात नेहमी आईच्या घरी वगैरे. आता मी खरंच घरी जाणारच नाही असं वाटत आहे मला, कारण की खूप परेशानीमध्ये आहे मी. आणि तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं दाजी हरवले वगैरे. तर दाजी घरी आले तेव्हापासून खूप परेशान करत आहे. आणि परेशान म्हणजे कसं आहे ना, घरात नसतेचे वाद किटकिट आणि त्यानंतर किराणा वगैरे काहीच नाही, आम्हाला खर्चाला पैसे देत नाही आहे, काही नाही, काही कळत नाही मला काय आहे. तर त्यामुळे मग मी यावेळेस खरंच आईच्या घरी चालली आली. म्हटलं जाऊ द्या आता, घरी जायचंच नाही. बघू काय असते ना, कोणाला आईच्या घरी करमत नसते, असं वाटत नाही की आईच्या घरी राहा म्हणून. पण तरीसुद्धा परेशानी झालेली आहे, मला खूप टेन्शन आलेलं आहे. टेन्शन खूप आलेलं होतं म्हणून मम्मींचं. काय रे, काय म्हणते? दरवाजा आणायला चाललं मला. बाथरूमचं काम केलं त्यासाठी दरवाजा आणता येतो. जुनं बाथरूम होतं पण ते मोडलेलं आता रस्त्यावरती होतं ते आईच्या घरी. आणि आतमध्ये केलं तर त्याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. तर आता त्याला दरवाजा आणणार आहे, दरवाजा आणायला जाणार तो. आणि मोठा भाऊ माझा कामालाच गेलेला आहे. आणि या लहान्याने ॲटो घेतला छान. ते ॲटो आता तिकडे ठेवलेला आहे, उद्या आपण ॲटो बघू. तर त्यामुळे आठवडा झाला, म्हणजे 1-2 आठवडा झालेला आहे. शॉर्ट व्हिडिओ नाही, ब्लॉग नाही वगैरे काहीच नाही. लाईव्हसुद्धा घेणं होत नाही आहे माझे. लाईव्ह घ्यायला जरी बसली ना तरी किचकिच वाद किटकिट आणि खूप परेशान झाली होती मी. परेशान म्हणजे तुम्हाला कळू शकते, कारण की मी 2-3 दिवस झाले रडतच आहे. माझं डोकं दुखत आहे, रडू डोळे दुखत आहे.
तर आखरी मी निर्णय केला. मग माझे भाऊ आई मला बोलले की तू घरी येऊन जा इथं माहेरी, म्हणून मग मी आज माहेरी आली. असं वाटतं मला आता की नको, माणसाच्या मनाने तो माणूस काही करो, काहीच घेणदेण नाही आता. बस कंटाळला आता नेहमी म्हणजे काय खाटल्यावर पडेपर्यंत अर्धवय होईपर्यंत तेच किटकिट करायची का नेहमी. आणि आपलं सांगावं तरी काय, बोलावं तरी काय, लोक म्हणतील की अरे काय सुरू आहे विचित्र. त्यासाठी नको बाप्पा, तुझी जिंदगी तू जग आणि माझी जिंदगी मी जगते. हाच निर्णय घेतला मी आता आखरी. कारण की नेहमी काय बोलावं, काय म्हणावं, काय म्हणजे मला प्रश्न पडते की आता बोलावं तरी काय, म्हणावं तरी काय. कारण की स्वतः कळायला पाहिजे की आपण कसं वागत आहे, काय करत आहे. थकला माझा जीव आणि बिमारसुद्धा पडली मी या किटकिटीमुळे. सर्दी, ताप, खोकला, दवाखान्याला पैसे नाही दिले मला, बिमार पडली तरी. आज सकाळी आईच्या घरी आली तेव्हा कुठं मी दवाखान्यात गेली, मेडिसिन आणलं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे थायरॉईडमुळे माझा गळा दुखत राहते, खोकला येते, नेहमी बिमार पडत राहते, तरीसुद्धा काही काळजी नाही. काय लावलं तू? तर मग दीदी आहे माझी. दीदीने ती चेहऱ्याला हे लावलेलं आहे, माझ्या भावाने आणली ना ती, काय म्हणतात त्याला, काय म्हणतात, मुलतानी मिट्टी, ती लावली तिने. मी काही लावत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. तर बघू आपण. बापरे ऊन, चेहरा पुरा हे होते. तर उद्या आपण ब्लॉग बनवू थोडासा वेगळा काहीतरी. बॅलन्स वगैरे काही नाही कोणाच्याच मोबाईलमध्ये. तर चला, तर मग आजचा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. नक्की सांगा. आणि प्लीज तुमच्यासाठी, खास तुमच्यासाठीच मी ब्लॉग बनवलेला आहे. कारण की या आठवड्यामध्ये ब्लॉग नाही, लाईव्ह नाही, काहीच नाही. तर प्लीज थांबणं रे, थांबणं. हे माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे आणि हा माझा भाऊ आहे लहाना. आणि माझा मुलगा खूप त्रास देत आहे, म्हणते दीदीचा चेहरा दाखव मम्मी, सर्व आपलं चॅनल बघणारे भीतील मग दीदीला. तर आजचा माझा छोटासा ब्लॉग प्लीज बघा. मी तुमच्यासाठी आज ब्लॉग बनवला, कारण की ब्लॉग बनवणं नाही होत आहे माझं, काहीच नाही, वेळ नव्हता मिळत मला. आता मी आईच्या घरीच आलेली आहे. चला तर मग बाय.